महत्वाची बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला आरोपी वाल्मिक कराडने निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयामध्ये अर्ज सादर केला आहे। याच प्रकरणामध्ये दुसरा आरोपी विष्णू चाटेने आपल्याला लातूरमधून बीडच्या तुरुंगामध्ये हलवावं अशी मागणी न्यायालयापुढे केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींनी काढलेला व्हिडिओ आज सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापुढे सादर केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडनं निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज सादर केलाय। बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली। या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला। पहिल्यांदा वाल्मिक कराडच्या वकिलांनी निर्दोष मुक्तीसाठीचा अर्ज न्यायालयात सादर केला। याचा उज्ज्वल निकम यांनी विरोध केला। यावर 24 तारखेला सीआयडी आपलं म्हणणं मांडणार आहे। संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केले। सरकारी वकिलांनी सादर केलेला पेनड्राईव्ह आम्हाला मिळावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली। यावर आम्ही पुरावे लगेच देत आहोत असं उत्तर उज्ज्वल निकमांनी दिलं। हे पेनड्राईव्ह कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाता कामा नयेत अशी विनंती निकम यांनी न्यायालयाला केली आहे। वाल्मिक कराड फरार असतानाच्या काळात प्रॉपर्टी सील करण्यासंदर्भातला अर्ज आरोपीच्या वकिलांनी केला होता। त्या अर्जाची प्रत मिळावी अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली। त्यानंतर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली। वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही, तो खुनामध्ये नाही, खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं। आता त्यामध्ये आजच्या तारखेला आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत आम्ही कोर्टामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग नाही का? आमच्या म्हणण्यानुसार सहभाग नाही आहे, त्याकरताच आम्ही तसा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे। तो अर्ज न्यायप्रविष्ट आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी विष्णू चाटे सध्या लातूरच्या कारागृहात आहे। आपल्याला लातूरमधून बीडमध्ये हलवण्यात यावं अशी विनंती विष्णू चाटेच्या वतीनं करण्यात आली आहे। त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्याच तुरुंगात ठेवावं, परंतु असं दिसतंय की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये, म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं। आजच्या सुनावणी दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही हजर होते। आरोपींना फाशी मिळावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। अपेक्षित हेच आहे सुरुवातीच्या दिवसापासून की ज्या क्रूरकर्मी लोकांनी ह्या सगळ्या ज्या एका निष्पाप माणसाला, आमच्या कुटुंबाला ज्यांनी पोरकं केलं, ज्यांनी एकदम अतिशय चुकीच्या पद्धतीनं संपवलं आमच्या माणसाला, कुटुंब प्रमुखाला, त्या सगळ्या क्रूरकर्मी लोकांना जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि ते तशी शिक्षा लवकरात लवकर